हॅलो फ्रेंड्स, माझं नाव अनुजा आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इंडोर प्लांटसाठी सॉइल मिक्स म्हणजेच माती कशी तयार करायची ते पाहणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने आणि फक्त 3 इन्ग्रेडियंट्स वापरून हे सॉइल मिक्स तयार करणार आहोत, जे की आपण सगळ्या इंडोर प्लांटसाठी वापरू शकतो। जर तुम्ही गार्डनिंगमध्ये नवीन असाल तर हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला खूप हेल्पफुल ठरेल। तर चला आजचा हा व्हिडिओ सुरू करूयात। सगळ्यात पहिला घटक इथं मी माती घेत आहे, जो की एक बेस म्हणून काम करतो सॉइल मिक्समध्ये, कारण मुळं माती धरून ठेवतात आणि झाडाला सरळ वाढण्यास मदत होते। तसंच आवश्यक असणारे न्यूट्रिएंट्स झाडाला मातीमधूनच मिळतात। इथं मी गार्डन सॉइल घेतलेली आहे आणि याच्यामध्ये कंपोस्ट खत ऑलरेडी ॲडेड आहे। 40% एवढं गार्डन सॉइल घेतलेलं आहे। जर तुम्ही कंपोस्ट नंतर ॲड करणार असाल तर 20% सॉइल आणि 20% कंपोस्ट खत या प्रमाणामध्ये तुम्ही घेऊ शकता। दुसरा घटक आहे तो म्हणजे कोकोपीट। कोकोपीटमुळे माती खूप हलकी होते आणि भुसभुशीत होते। तसंच कोकोपीट मातीमध्ये ओलावा टिकून ठेवतं किंवा मॉइश्चर रिटेन करून ठेवतं। अशा प्रकारची माती इंडोर प्लांट्सला खूप आवडते, त्याच्यामुळे कोकोपीटचं प्रमाण थोडं आपण जास्त घेणार आहोत। इथं मी 30% एवढं कोकोपीट घेतलेलं आहे। कोकोपीट हे नारळापासून बनतं, त्याच्यामुळे ऑर्गॅनिक मटेरियल आहे हे, आणि पुढे जाऊन याचंही विघटन होतं आणि झाडासाठी ॲज अ न्यूट्रिएंट म्हणून हे काम करतं। तिसरा आणि महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे परलाईट घेतलेला आहे। परलाईटमुळे मातीमधून पाण्याचा निचरा अतिशय व्यवस्थित होतो, जे की खूप गरजेचं आहे इंडोर प्लांटसाठी। आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामुळे मातीमध्ये छोटे छोटे एअर पॉकेट्स तयार होतात, त्याच्यामुळे मुळांना वाढायला जागा मिळते आणि ऑक्सिजनही भरपूर प्रमाणामध्ये मिळतो। इथे 30% एवढं परलाईट घेतलेलं आहे मी। परलाईटची डिटेल इन्फॉर्मेशन देणारा व्हिडिओ मी ऑलरेडी माझ्या चॅनलवरती शेअर केलेला आहे, तुम्ही जाऊन तो चेक करू शकता। कुठल्याही जवळच्या नर्सरीमध्ये किंवा ऑनलाईन हे तिन्ही घटक किंवा इन्ग्रेडियंट्स तुम्हाला इझिली मिळून जातील। सगळ्यात शेवटी मी इथं थोडं इप्सम सॉल्ट घेतलेलं आहे, ऑप्शनल आहे, पण जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की ॲड करा, कारण याच्यामुळे मॅग्नेशियम आणि सल्फेट नावाचे जे न्यूट्रिएंट्स आहेत ते झाडांना मिळतात आणि क्लोरोफिल झाड जास्त प्रमाणामध्ये तयार करतं। अगदी सोप्या पद्धतीने आणि फक्त 10 मिनिटामध्ये हे सॉइल मिक्स तयार होतं आणि हे मी इंडोर प्लांटसाठी नेहमी वापरते। खूप छान रिझल्ट्स आहेत याचे। आजही माझ्याकडे काही इंडोर प्लांट्स आहेत जे मला रिपॉटिंग करायचे आहेत, त्याच्यासाठी मी हे वापरणार आहे। तुम्हीही ट्राय करा आणि मला कमेंट करून तुमचे रिझल्ट्स नक्की सांगा। पुन्हा भेटूयात आपण गार्डनिंगच्या अशा छानशा व्हिडिओमध्ये, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।